नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चौथ्या व्लॉगमध्ये. तर आज आपण मालवणवरून कुणकेश्वरसाठी निघालेलो आहोत. आता कुणकेश्वरमध्ये सुंदर असं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आता आपण पोचलेलो आहोत. तर तिथे असा पाहू शकता तुम्ही हा मंदिर परिसर वगैरे, आणि हा सुंदर असा गाभारा आहे. तिथे दर्शन वगैरे घेऊन त्यानंतर आम्ही इथे बाहेरच जवळच एकदम समुद्रकिनारा आहे तिथे पोहोचलो. पाहू शकता तुम्ही एकदम मंदिरालगतच असा अथांग असा समुद्र आहे. त्यानंतर तेच आम्ही पाहून समुद्रकिनाऱ्याकडे निघालो. मग तिथेच थोडा वेळ पुढे चालत गेल्यानंतर तिथे मग आपण थोडेफार तिथून मग हे सर्व पाहून वगैरे आपण तिथून माघारी निघालो. आणि तिथेच बाजूला एक छोटं मंदिर होतं. सुंदर असं मंदिर आहे. तिथे दर्शन वगैरे घेऊन आपण परत इथं वर एक सी व्ह्यू पॉईंट आहे तिथे आलो. तिथून अतिशय सुंदर असं दृश्य दिसतं. त्यानंतर आपण निघालो देवगड पवनचक्की गार्डन. जसं की तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की पवनचक्की दिसतात भरपूर. तिथे पवनचक्की पाहण्यासाठी गेलो. आणि त्या गार्डनमधीलच म्हणजे नवीन बनवलेली गार्डन आहे. आणि खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो तिथून गार्डनमधून, जसं की तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मी तिथे झिप लाईनिंग होती, तर ती झिप लाईनिंग वगैरे केली. त्यातले काही व्हिडिओज. आणि झिप लाईनिंग संपल्यानंतर आपण पोचलो आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणजे पोखरबा श्री सिद्धिविनायक मंदिर. तुम्हाला मंदिर असं बाहेरून जरी छोटं दिसत असलं तरी त्याच्या आतल्या बाजूने एक तुम्ही खाली गेल्यानंतर पायऱ्या लागतात. पायऱ्यावरून खाली जात तिथं एक म्हणजे जास्त पायऱ्या नाहीत, एक 40-50 पायऱ्यानंतर अतिशय सुंदर असं खालच्या बाजूला एक मंदिर आहे. एकदम झाडाझुडपांमध्ये आहे आणि सुंदर असं पाणी, स्वच्छ पाणी आहे. त्या पाण्यामध्ये छोटे छोटे मासे आहेत, तिथेच आपण पाहतोय. आणि श्री शंकर भगवानांची मूर्ती पण आहे. हे सर्व पाहून आपण तिथून निघालो श्री स्वामी समर्थ मठ हडपीठसाठी. इथे श्री स्वामी समर्थांचं मठ आहे. खूप असं मोठं आहे मठ आहे. आणि हे आतील मूर्ती पण मोठी आहे. त्यानंतर आपण आलो बाहेर मठामधून आणि निघालो कोल्हापूरसाठी. तर वाटेमध्ये आपल्याला लागलेलं आहे कोयनाचं बॅकवॉटर, तिथं आपण थांबलेलं आहे. आणि आता आपण कोल्हापूरात आलेलो आहे. रंकाळा तलाव तुम्ही पाहू शकता बाजूला. तिथून आपण निघालो आणि आता सध्या आपण ज्योतिबा मंदिरापाशी पोचलेलो आहोत कोल्हापुरामध्ये. आणि ज्योतिबाच्या दर्शनासाठी आता आपण निघालेलो आहे. इथूनच काही पायऱ्या उतरल्यानंतर एक 50 ते 100 पायऱ्या उतरल्यानंतर आपल्याला ज्योतिबाचं मंदिर दिसतं. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. मंदिर आहे इथे खूप सुंदर असं. नंतर त्या मंदिरात दर्शन वगैरे घेऊन आपलं दर्शन झाल्यानंतर आपण माघारी निघालो. आणि त्यानंतर आपण संध्याकाळी रात्री जेवण वगैरे करून ही ट्रिप इथंच संपवली आणि घरी पोचलो. थँक्स फॉर वॉचिंग.